जय शिवराय सर्वांना। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या मागे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर। आपण पुढे जाऊया आणि पाहूया। खूप छान असा रस्ता, बलाढ्य मोठा असा रस्ता आहे आणि या ठिकाणी महाकाल छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ही रायरेश्वराच्या देवालयात घेतलेली होती आणि खरंच सुरुवातीलाच महाकाल यांची भव्य दिव्य अशी मूर्ती। पुढे बघूया आपण काय आहे ते। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भव्य दिव्य असे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, शिवक्षेत्र, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। हा प्रवेशद्वार पाहिल्यानंतर निश्चितच आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्यावरील जो महादरवाजा आहे त्याचीच आठवण या ठिकाणी आपल्याला होत आहे। प्रवेशद्वाराजवळ तलवारी, ढाल, त्यानंतर महाराजांचीच राजमुद्रा, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। खरंच स्वर्गसुख मिळाल्यासारखे अनुभव या ठिकाणी आहे। या ठिकाणी महाराजांचे मावळे, त्यानंतर अश्व, महाकालांची मूर्ती, तोफ, भव्य दिव्य असे या ठिकाणी मंदिर। आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। या ठिकाणाहून आत असे लिहिलेले आहे आणि आपण पाहू शकतो इथे महाराजांच्या मंदिराचे कळस, त्या ठिकाणी भगवे ध्वज हे स्वाभिमानाने डौलत आहे आणि हे भगवे ध्वज ज्यांच्यामुळे डौलत आहे आज ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। ठिकाणी महाराजांच्या मंदिराची पहिली पायरी, भाग्यवान आहे ज्यांनी ही पहिली पायरी मंदिराची बांधली। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य दिव्य असे महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर। जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत महाराष्ट्रातील पहिले, आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर। आणि या मंदिरात आपण पाहू शकता या ठिकाणी महाराजांची जी सिंहासनावर अधिष्ठित जी मूर्ती आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या मूर्तीवर असणारा जो तेज आहे किंवा त्या मूर्तीमध्ये असणारं जे प्रत्येक काम आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता। आपण आज पाहतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवतांचे खूप सारे मंदिरे आहेत, परंतु ज्या देवामुळे या सर्व देवळांमध्ये मंदिरे राहिली ते देव म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आणि आज मला खरंच खूप आनंद होत आहे, कारण की मी खूप दिवस प्रयत्न करत आहे की ह्या ठिकाणी यायचं आहे, परंतु तो योग येत नव्हता। आज मकर संक्रांत आणि महाराजांचं दर्शन होत आहे। आपण देवी देवतांचं दर्शन घेऊन एखाद्या सणाची सुरुवात करत असतो, परंतु महाराजांच्या दर्शनाने ही सुरुवात झालेली आहे। आणि आपण पाहू शकता ह्या ठिकाणी पूर्ण परिसर जो आहे तो महाराजांच्या विविध आठवणींनी आणि विविध अशा गोष्टींनी इथे रेखाटलेले आहे। आणि या ठिकाणी मी एकटा आलेलो होतो तरीसुद्धा माझा व्हिडिओ केला, त्यासाठी या सर्वांना मित्रांना धन्यवाद। आणि आपण पाहू शकता ह्या ठिकाणी आपल्या तुळजाभवानी माता म्हणजेच महाराजांनी किंवा महाराजांना ज्यांनी भवानी तलवार दिली आणि त्यानंतर अनेक पराक्रम महाराजांनी गाजवले ती अशी आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलदेवी भवानी माता। तसेच ज्यांच्या उदरी ह्या देवाने जन्म घेतला त्या अशा देवी समान राजमाता जिजाऊ माँसाहेब त्यांचे ह्या ठिकाणी मंदिर आणि खूपच जिवंत वाटणारी अशी ही मूर्ती आपण पाहू शकत आहात। इथे सुरुवातीलाच महाराजांची
ही पंचधातूंनी बनवलेली मूर्ती आणि त्यानंतर मन प्रसन्न करणारी ही महाराजांची मूर्ती.